नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करत असताना नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून टोमॅटो बाजारभाव आढावा देत असताना आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांचा आज माल काय भाव गेला ते आपण जाणून घेऊ। दादा, आपला काय भाव गेला? सौ व्हरायटी आज 501 रुपये मास्टर भावनी लावली आहे। माशेरावाली कंपनी, माशेरावाली जे व्यापारी का? हो, ये व्यापारी। काय सांगाल तुम्ही? आपका माल कहाँ जाता है? हमारा जयपुर, पंजाब, सब जगह जाता है, दिल्ली, सब जगह। आज 500 रुपये शाहू वैरायटी लिया। बाकी 400 से लेकर 500 तक है। हाँ, बीच में 4.5 भी है, 4.5 भी है, सब वैरायटी है। टॉप का कौन से वैरायटी में ज़्यादा? अभी साहू 1 नंबर पे चल रहा है। 1 नंबर पे चल रहा है। बाकी आर्यमान है। बाकी उसके पीछे आर्यमान है। उसके बाद कौन सा वैरायटी अच्छा लग रहा है? फिर भी 60-40 है, बहुत से 108 निकला है, 1 नंबर है वो भी। सिजंटा 1 से 8। हाँ, अभी नारायणगांव मार्केट में आज का सुबह का बाजार भाव था 600 तक शाहू का। हाँ, वहाँ भी मेरा आदमी भरा है माल। हाँ, आपको पता होगा ना? हाँ, पता है ना सर। आगे ये मार्केट 400, 500, 600 कब तक रहेगा? सर अभी सब जगह बारिश है, इसके से कुछ बोल नहीं सकते। हो सकता है 700-800 भी हो सकता है। अच्छा, और माल बढ़ेगा तो कम भी हो सकता है, कोई इसका गारंटी। माल खराब होगा तो फिर 4-8 दिन बढ़ सकता है। जब खराब माल मार्केट में आया तो मार्केट थोडासा डाऊन हो सकता है, बरोबर ना? आमचे नाशिकचे व्यापारी आहे, सोलापूर सगळीकडे व्यापार करतात। दादा, फक्त म्हणजे आपलं 2-3 वेळा फोनवर बोलणं झालं। एक प्रतिक्रिया तुमची जाणून घेतो की आपले जवळचे जे तुम्ही अगदी म्हणजे मला ते नाव आठवत नाही, काय निमगाव मोडनिमला। मोडणी। हां, तिथं तुम्हाला काही शेतकऱ्यांकडून माहिती झाली की नाशिकचं डॉक्टर किसान काम करतंय, त्यावेळेस आपली ओळख झाली तिथं। पण आता आपण अंदाज देतोय, आज मार्केट चालू आहे 400, 450, 500 रुपये टॉपचा माल जसा येईल तसं मार्केट मिळत आहे। पण हे मार्केट किती दिवस टिकू शकतं, काय अंदाज आहे? सर पाऊस तर जास्तच आहे। माझा तर अंदाज असा आहे की सप्टेंबरच्या 15 तारखेनंतर 800-900 रुपये मार्केट होईल। 15 ते 20 तारखेनंतर हा म्हणजे इथून नाशिक मार्केटमधून अंदाज देतोय। पण शेतकऱ्यांनी पण ही काळजी घेतली पाहिजे की नंबर 1 क्वालिटी आणि ग्रेडिंग करून माल आणला पाहिजे। तेव्हा व्यापारी पण त्या ठिकाणी बाजारभाव केल्यानंतर गाळ्यावर गेल्यावर त्या ठिकाणी, बरोबर का? म्हणजे मी शेतकऱ्याची बाजू घेत नाही, व्यापाऱ्याची घेत नाही, पण एकंदरीत जर आपण विचार केला, क्वालिटी ठेवली चांगली। कारण ज्या वेळेस व्यापारी 3ऱ्या दिवसाच्या मंडीला माल पाठवतो तिथं माल पण टिकला पाहिजे। त्यासाठी आपण चांगल्या ग्रेडिंगचा माल आणताना आपण या सातत्याच्या ऊन पावसाच्या खेळामध्ये कशा पद्धतीने योग्य बुरशीनाशकांचा वापर केला पाहिजे, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, जेणेकरून आपण कुठल्याही मार्केटला, महाराष्ट्र असेल, तुमचं बेंगलोर असेल, शिवपुरी असेल, बऱ्याचशा मार्केटमध्ये आपण दिल्ली मार्केट पण बघतो। तर एकंदरीत माल हा बाजारामध्ये आणताना आपल्याला 1 नंबर क्वालिटीचा आणल्यानंतर 2 रुपये जास्त हा व्यापारी दिल्याशिवाय राहत नाही, बरोबर आहे? मराठी समजत आहे, खाली बोलना नहीं आता। अगर 1 नंबर क्वालिटी का माल मराठी बोलता है सर, आज भी 600 रुपया जा रहा है। ऐसा नहीं, बम्बई वाले जो माल है ना, क्वालिटी है तो 600 भी। वही बोल रहा है मैं। आप डरते क्यों है? नहीं, डरना नहीं, हमको बोलना कैसा, हम जो लेते हैं वो माल की तुमको रेट बता रहा है। हाँ, जो रेट हम लेते हैं वो आपको बता रहे हैं, लोगों का नहीं लेते। नहीं, वो बात नहीं है। मेरा कहना इतना ही है कि अगर 1 नंबर क्वालिटी का किसान माल लाएगा तो व्यापारी उसको 2 पैसा ज्यादा देता है। 100% रेट मिलता है ना। हाँ, ऐसा थोड़ी सब माल 1 नंबर क्वालिटी का माल अगर लाएगा, ऐसा माल लाएगा तो उसको मोल अच्छा मिलेगा। कलर ज्यादा सर तो उसको 50 रुपये एक्स्ट्रा मिलता है। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओचा सारांश करताना शेवट 2 वाक्यात तुम्हाला सांगतो की पुढचे 15-20 दिवस, 1 महिना आपला काळ हा टोमॅटो पिकासाठी खूप भयानक आहे। येणारा पाऊस असेल, त्यामध्ये आपल्या पिकांवर येणारा फळावर टिपका असेल, त्याची क्वालिटी असेल, त्याचा रंग असेल, या संदर्भामध्ये काम करत असताना हा चिरण्याचं प्रमाण वाढणारच ना। ज्या वेळेस सातत्याने पाऊस सुरू राहणार, कॅल्शियम डिफिशियन्सी, त्याच्याकरता आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करणं गरजेचं आहे। मग कॅल्शियम कधी आणि किती दिलं पाहिजे? काही शेतकऱ्यांना काय वाटतं की कॅल्शियम दिल्यावर झाडाची वाढ होते, तसं काहीच नाही।
तसं काहीच नाही. शेतकरी बांधवांनी इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये 100% दिवसाड हलका का होईना पण स्प्रे घेतला पाहिजे. कॅल्शियम घ्या, 22 घ्या, अँट्राकॉल घ्या, त्याच्यामध्ये बोरान घ्या, आलटून पालटून स्प्रे कंटिन्यू ठेवा. आता इथून पुढे लाल कोळीची चावल सुरुवात होईल. लाल कोळीसाठी सुद्धा स्प्रे घेत चला, जेणेकरून आपले जे मे महिन्यापासून तुम्ही निसर्गाशी झुंज देताय ती झुंज पूर्ण करण्याचा काळ आलेला आहे. तुम्ही आज सुद्धा गाळात पाय प्रत्येक शेतकऱ्याचा. जिथं काळी जमीन आहे तिथं अजूनही वापसा नाहीये. 15 मिनिटं ड्रीप देतोय शेतकरी फक्त. जर निसर्गाने आपल्यावरती कृपा केली तर 100% दिवस चांगले येतील. सरांच्या मार्गदर्शनात सरांची तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवा. सरांचा YouTube चॅनल आहे आणि माल क्वालिटीचा ग्रेडिंग करून आणा. बाजारामध्ये चांगल्या मालाला आजही भाव आहे. धन्यवाद. सांगितलं ना त्यांनी 600 रुपयांनी पण माल घेतला. मालाची क्वालिटी असेल तर बाजार चांगला मिळेल, पण मालाची क्वालिटी ठेवण्यासाठी या निसर्गाच्या हवाकुतमध्ये आपल्याला योग्य बुरशीनाशकांचा नाही. ठीक आहे, पाऊस सूर्यप्रकाश मिळत नाहीये तिथं सिस्टमॅटिक औषधाकडे जाऊ नका. कॉन्टॅक्ट फेरीच्या ठिकाणी वापरा. अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित करा. कोणत्या वेळेस आपल्या पिकाला कोणत्या अन्नद्रव्य व्यवस्थापनाची गरज आहे या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेऊन काम केलं तर नक्कीच मार्केटमध्ये आल्यानंतर आपल्या गाडीजवळ व्यापारी आल्याशिवाय राहणार नाही. एवढंच सांगतो आणि आजच्या व्हिडिओचा शेवट करून सगळ्यांना धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळामध्ये शुभेच्छा देऊन असेच बाजारभाव शेतकऱ्यांना मिळो ही गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून व्हिडिओचा शेवट करतो. धन्यवाद. गणपती